मुंबईमध्ये मराठा मोर्चाला सुरुवात झाली आणि हा मराठा मोर्चा मरीन ड्राईव्हपासून सुरू होणार आहे। तो वर्षा निवासस्थानावरती जाऊन धडकेल अशी माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे। अल्पेश करकरे आणि अमेय राणे आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश मरीन ड्राईव्ह परिसरात आहे आणि अमेय वर्षा निवासस्थान परिसरात। सगळ्यात आधी अल्पेशकडे जातोय। अल्पेश, मोर्चाला सुरुवात झाली आहे का आणि प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत मोर्चेकऱ्यांच्या, मराठा बांधवांच्या? सध्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मोर्चा हा हळूहळू मार्गस्थ होत आहे। मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी हे त्यांचं आंदोलन आहे। काय तुमच्या मागण्या आहेत यामध्ये? मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे हे संविधानिक आमची मागणी आहे। त्यासाठी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांना विनंती करण्यासाठी आम्ही निघालो। एकीकडे मनोज जरांगे म्हणतायत ओबीसी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं आणि तुम्ही ही मागणी करताय, कसं पाहताय? तुमच्यामध्ये दुमत असल्याचं बघा, दुमत असाच कारण नाही। मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून आरक्षण मराठा म्हणून आमचा हक्क आहे। त्यामुळं कुणबी म्हणून आरक्षण आम्हाला नकोय, मराठा म्हणून आरक्षण पाहिजे। पोलिसांनी तुम्हाला पुढे अडवणार आहेत कारण वर्षा हे निवासस्थान सुरक्षेच्या कारणास्तव तिथे आंदोलन वगैरे करण्यास परवानगी नाही। पोलीस प्रशासन त्यांचं काम करेल, आम्ही न्याय मागायचं काम करतो। तुम्ही वर्षावर जाणारच? आम्ही वर्षावर मुख्यमंत्री मायबाप सरकार आहे म्हणून विनंती करायला निघालो। यापूर्वी कधी मुख्यमंत्र्यांची या प्रश्नासंदर्भात भेट घेतली होती का? 31 दिवस तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा पायी चालत आली। 96 दिवस आझाद मैदानावर आम्ही बसलो। सरकारने आमचा दखल घेतली नाही, का घेतली नाही आमचा सवाल आहे। आज या सरकारचा, शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। काही लोक वर्षावर देखील तुमची गेली आहेत असं कळतंय, खरंच गेली आहेत का? मराठ्यांचा गनिमी कावा असेल, परंतु आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच नाही म्हणू। आपण पाहतोय मराठ्यांचा हा गनिमी कावा असेल आणि त्यामुळे शहीद तुकाराम ओंबळे चौपाटी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा आता हळूहळू मार्गस्थ होतोय। मात्र हा मोर्चा अमेय सर ज्या परिसरामध्ये आहेत त्या परिसराच्या पूर्वी विविंग डेक परिसर आहे, त्या विविंग डेक परिसरामध्ये अडवण्यात येणार आहे। सध्या गिरगाव चौपाटी परिसरातून हा मोर्चा हळूहळू मार्गस्थ होतोय। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील, बांधव असतील, ते आक्रमक झालेले आहेत। मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे। 50%च्या विविध मागण्यांसह हे सर्व मराठा मोर्चेकरी कूच करतात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानच्या दिशेनं। अल्पेश, तू राहाच आपल्यासोबत। आपण अमेयकडे जातोय। अमेय, तू कोणत्या परिसरात आहेस आणि इथे हा मोर्चा अडवला जाईल अशी माहिती मिळतेय? पोलिसांनी कशी तयारी केली आहे, काय भूमिका घेतली आहे मोर्चा संदर्भातली? न्यायदा, मी सध्या 3 बत्ती परिसरात आहे आणि आपण बघू शकतोय की जिथून वरती राजभवन आणि वर्षा निवासस्थानाकडे रस्ता जातो त्या जंक्शनवरती पोलिसांचा कडेकोट पहारा आहे। प्रत्येक वाहन इथं तपासून पुढे सोडलं जाते, कारण की या परिसरात वर्षाच्या दिशेनं जाणारी जी काही वेगवेगळे रस्ते होते तिथं संपूर्णपणे पोलिसांनी अशाच प्रकारे बॅरिकेडिंग केलेलं आहे। जसं अल्पेश आपल्याला सांगत होता की शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकापासून निघालेला मोर्चा हा इथपर्यंत पोलीस येऊ देतील अशी सध्याची शक्यता आहे, कारण की स्वतंत्रपणे बॅरिकेडिंग केलेलं आहे। परंतु या गिरगाव चौपाटीच्या व्ह्यूइंग गॅलरीच्या पुढे कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे। येणारं प्रत्येक वाहन पोलीस जातीनं चौकशी करतायत। ज्या वाहनात एकापेक्षा जास्त पुरुष मंडळी बसलेली पाहायला मिळत आहेत त्यांचं आधार कार्ड आणि ओळखपत्र, त्यांचं काय काम आहे या परिसरात हे विचारूनच पुढे सोडलं जाते। आपण बघू शकतोय की प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जाते, कारण की सुरक्षेच्या कारणास्तव जो मराठा आंदोलकांचा मोर्चा आहे तो कुठल्याही प्रकारे वर्षा किंवा तत्सम नजीकच्या ठिकाणी पोहोचू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। आपण बघू शकतोय की जी गाडी संशयास्पद वाटते, ज्यात काही पुरुष मंडळी बसलेली आहेत, त्या सर्वांची कसून चौकशी केली जाते। प्रत्येक गाडी तपासली जाते, जेणेकरून कुठल्याही प्रकारे वर्षा निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे तिथपर्यंत हा मोर्चा जाऊ देऊ नये। कदाचित त्यांचं एखादा शिष्टमंडळ पुढे जाण्याची परवानगी मिळते का हा पुढचा भाग आहे, परंतु तुर्तास गिरगाव चौपाटीच्या शहीद तुकाराम ओंबळे स्मारकापासून निघालेला मराठा आंदोलकांचा मोर्चा जो आहे तो या व्ह्यूइंग गॅलरीपर्यंत येऊ दिला जाईल। मात्र त्याच्या पुढे कुणालाही जाण्याची परवानगी नसेल। इथून जाणारं प्रत्येक वाहन
मुंबई पोलीस कसून तपासणी करूनच पुढे बरोबर आहे. जाऊ म्हणजे देत आहेत. मोर्चाला परंतु परवानगी तरीही तर दिली एका ठराविक टप्प्यासाठी. पण तू ज्या परिसरात आहेस त्या विविंग डेकच्या पलीकडे अर्थातच हा मोर्चा पोलीस सध्या तरी जाऊ देणार नाहीत अशी माहिती मिळते. वाहनांची सुद्धा जोरात तपासणी सुरू आहे, कारण कोणतंही वाहन मराठा आंदोलकांचं हे वर्षा निवासस्थानापर्यंत पोहोचू नये अशी सुद्धा पोलिसांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. अल्पेश आणि अमेय दोघांचे आभार. वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. परंतु मुंबईत आयोजित झालेल्या मराठा मोर्चामुळे मराठा समाजाच्या आंदोलकांमध्ये दोन वेगळी मतं आहेत का, दोन वेगळे गट आहेत का, याची चर्चा रंगू लागली आहे. पोलिसांनी या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. गिरगाव चौपाटी परिसरापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आपल्या विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये जाण्याचा या आंदोलनकर्त्यांचा मानस होता. परंतु पोलिसांनी त्यांना काही अंतर कापण्यास परवानगी दिली, पण त्यापुढे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण केलं, आंदोलन केलं. त्यांच्या मागणीसंदर्भात सरकार चाचपणी करतंय, वेळोवेळी चर्चा होतात. आणि असं असताना मराठा समाज बांधवांकडनं मुंबईमध्ये आज आणखी एक मोर्चा निघाला. त्यामुळे दोन वेगवेगळे मतप्रवाह मराठा समाजाच्या आंदोलनात दिसू लागलेत का, याचीही चर्चा होऊ लागली आहे. अल्पेश करकरे आपल्यासोबत आहेत. अल्पेश, पोलिसांनी कारवाई केल्याचं कळतंय मराठा आंदोलकांवरती. मराठा क्रांती मोर्चाने गिरगाव चौपाटी परिसरामध्ये शहीद तुकाराम ओंबळे चौक ते विविंग डेक इथपर्यंत हे मोर्चा काढला होता. मात्र या आंदोलकांना आता पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे ताब्यात घेतलेले आहे. आपण पाहू शकतो राज्यभरातून अनेक ठिकाणाहून हे मराठा आंदोलक हे मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी गिरगाव चौपाटी येथे एकत्र जमले होते. मात्र त्यापूर्वीच 7 ते 8 पोलीस गाड्यांमधून या सर्व मराठा बांधवांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा असाच लढा सुरू राहील अशी त्यांची भूमिका होती. मात्र गनिमी काव्याने काही आंदोलक आहेत, आमचे मराठा बांधव आहेत, ते वर्षा निवासस्थानावर जातीलच असं या ठिकाणी या मराठा बांधवांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सध्याची आपण परिस्थिती पाहतोय, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गिरगाव चौपाटी येथील विविंग डेक परिसरामध्ये या सर्व मराठा आंदोलकांना 7 ते 8 गाड्यांमध्ये एकत्र करून आता सध्या त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. मराठा मोर्चासाठी या परिसरामध्ये परवानगी नव्हती, मात्र मोठ्या संख्येने हे आंदोलक एकत्र जमले. त्यामुळे पोलिसांनी शहीद तुकाराम ओंबळे चौक ते विविंग डेक परिसरापर्यंत परवानगी दिली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा मार्गस्थ झाला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मराठा बांधवांना या ठिकाणी आपण पाहिलं तर गिरगाव चौपाटी परिसरामध्ये विविंग डेक येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि थेट आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन व शेजारीच असलेल्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. आता या आंदोलकांनी जे आंदोलन केलेले आहे त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या आंदोलनामध्ये महत्त्वाचं म्हणजे या मराठा समाजाने मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं ही मागणी प्रामुख्याने केलेली आहे. एकीकडे आपण पाहिलं तर काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी जोर धरू लागली होती. त्यामधून मनोज जरांगे यांचं देखील आंदोलन आपण पाहिलं. मात्र आता या मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं यासाठी सध्या हे आंदोलन मुंबईत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्याची दृश्य पाहतोय, मराठा मोर्चाकरांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात येत आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे सध्या आक्रमक आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत. त्यांच्या हातामध्ये विविध प्ले कार्ड्स देखील होते. आपण सध्याची ही दृश्य पाहतोय, 7 ते 8 गाड्यांमधून या मराठा बांधवांना मुंबई पोलिसांनी सध्या सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतलेला आहे. अल्पेश, हा जो सगळा परिसर आहे हा अत्यंत गजबज असलेला आणि प्रचंड प्रमाणात वाहनांची रहदारी असलेला परिसर आहे. या आंदोलनामुळे, आत्ताच्या कारवाईमुळे या वाहतुकीवरती काही परिणाम जाणवतोय का? होय,
होय, नक्कीच आपण पाहिलं तर या रस्त्यावरच्या जी वाहतूक आहे ती संत गतीने सध्या असल्याची आपल्याला पाहायला मिळते. सध्या इकडची वाहतूक ही संत गतीने आहे. पाहू शकतो रस्त्यावर सध्या एका मागोमाग अशी वाहनांची रांगा सध्या पाहायला मिळत आहेत. कारण अचानक मराठा क्रांती मोर्चाने एक मेसेज व्हायरल केला होता की आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांना सुरक्षेच्या कारणास्तव काही प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र मोठ्या संख्येने हे आंदोलक रस्त्यावर होते. त्यामुळे सध्या आपण पाहतोय काही ठिकाणी बॅरिगेटिंग आहे. त्यामुळे वाहतूक ही सध्या संत गतीने आपल्याला पाहायला मिळते. हा परिसर हा दिवसभर गजबजलेला असतो कारण शेजारीच अनेक मंत्र्यांची या ठिकाणी निवासस्थानं आहेत. मुख्यमंत्री यांचं देखील निवासस्थान आहे, राजभवन आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मात्र सध्या या आंदोलनामुळे कुठेतरी वाहतूक व्यवस्था ही संत गतीने सध्या रोडवर असल्याची आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश. या सगळ्या माहितीबद्दल, अपडेट्सबद्दल. आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवत राहू. तर गिरगाव चौपाटीपासून मराठा आंदोलकांनी आपलं आंदोलन सुरू केलं. अगदी छोट्या अंतरासाठी पोलिसांनी त्यांना आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यांना जायचं होतं, पोहोचायचं होतं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती, परंतु त्याला अर्थातच पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली तरीही गनिमी काव्यानं आम्ही आमचं आंदोलन यशस्वी करू अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे वर्षा निवासस्थानी जात असलेल्या रस्त्यावरच्या प्रत्येक गाडीची पोलिसांकडनं तपासणी केली जात होती. दक्षिण मुंबईचा हा सगळा परिसर आणि या परिसरामध्ये या आंदोलनामुळे काही प्रमाणात वाहतूक संथ गतीनं सुरू असल्याचं सकाळच्या वेळेचं चित्र आहे. सध्या या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गिरगाव चौपाटी ते विविंग डेकपर्यंतच या आंदोलकांना आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.